नमस्कार. आनंदी जीवन या प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. अ, जवळपास 2 वर्षानंतर पुन्हा चर्चासत्र आणि मुलाखतींना मी आज सुरुवात करत आहे. या प्लॅटफॉर्मचा हाच उद्देश आहे, की अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या तज्ञ लोकांना या प्लॅटफॉर्मवर आणून त्यांच्याद्वारे समाज प्रबोधन करणे किंवा स्त्रियांसाठी मी आधी जे घेतलं होतं, की आरोग्य क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या किंवा उद्योजकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. असेच वेगवेगळे विषय या प्लॅटफॉर्मवर घ्यावेत असा एक मानस आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचं जे आपलं चर्चासत्र किंवा आपण मुलाखत म्हणू शकू. तर अशा मुलाखतीसाठी आज मी ज्यांना बोलावलेलं आहे ते चंद्रशेखर ठाकूर सर. त्यांचं मी या प्लॅटफॉर्मवर स्वागत करते. वेलकम सर. अ, आजचा जो आपण विषय घेतलेला आहे तो म्हणजे ऑनलाईन व्यवहारातील फसवणूक. आता आपण सध्या बघतोय की जसजशी डिजिटल क्रांती झाली तसं ऑनलाईन व्यवहार जास्त प्रमाणात वाढले आणि त्यामुळे या ऑनलाईन व्यवहार जसे वाढले तसंच यामध्ये फ्रॉड करणारी लोकांच्या टोळ्या सुद्धा याच्यामध्ये सक्रिय झाल्या. तर या टोळ्या विविध पद्धतीने माणसांच्या फसवणूक करत आहेत किंवा एखादा फोन करून माहिती घेणे किंवा मेसेज करणे किंवा ओ-टी-पी माहिती करून घेऊन त्याद्वारे फसवणूक करणे किंवा ऑनलाईन शॉपिंग साइट्स उघडणे आणि त्यातून फसवणूक करणे. अशा वेगवेगळ्या पद्धतींनी या टोळ्या आपल्या सामान्य माणसाची फसवणूक करत असतात. परंतु माणसाला कळत नाही की यामधून कसं बाहेर पडावं किंवा काय काळजी घेतली पाहिजे. तर त्यासाठीच म्हणून हा थोडासा वेगळा विषय आहे. पण हा सगळ्यांसाठी उपयुक्त आहे असं मला वाटलं आणि त्यामुळे आजच्या पाहुण्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. तर आपल्या आजच्या पाहुण्यांची मी ओळख करून देते. चंद्रशेखर ठाकूर सर हे गेली 52 वर्ष बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे कार्यरत होते. त्यांना वृत्तपत्र लेखक संघाचा अर्थवेध हा पुरस्कार मिळालेला आहे. तसंच लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी अनेक वेळा स्तंभलेखन केलेलं आहे. तसेच आकाशवाणी आणि दूरदर्शनवर सुद्धा त्यांचे अनेक कार्यक्रम सादर झालेले आहेत. त्यांनी अनेक विषयांवर जनजागृती करण्यासाठी सातत्याने व्याख्याने दिली आहेत. अशा या बहुआयामी अनुभव संपन्न व्याख्यात्यांचं आज आपण त्यांना ऐकणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांचे अनेक छंद सुद्धा आहे. अनेक वेगवेगळे या विषयाव्यतिरिक्त ते अनेक वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा करतात. गप्पांच्या ओघात ते सुद्धा आपण जाणून घेऊया. तर मी ही थोडक्यात सरांची ओळख करून दिलेली आहे. तर सर तुमची आणखी थोडीशी विस्तृत ओळख करून द्याल? नाही, मी बरीच ओळख करून दिलीत. आणखी एक छोटीशी ओळख जी माझ्या दृष्टीने महत्वाची आहे म्हणजे मी तज्ज्ञ वगैरे काही नाहीये. 52 वर्ष जरी काम केलं तरी मला एक ओळख आवडते ती म्हणजे मी कोकणी माणूस आहे. देवगड, सिंधुदुर्गमधलं देवगड आहे माझं गाव, देवगड हापूस. आणि माझे वडील एक गरीब शेतकरी होते. त्यामुळे एक शेतकऱ्याचा मुलगा ही मला ओळख खूप बरी वाटते आणि कोकणी माणूस ही ओळख बरी वाटते. आणि स्वतःबद्दल काय सांगावं, निवृत्तीनंतर हे सगळे उपक्रम चाललेले आहेत. ती माझी आवड आहे. त्यामुळे आवड म्हणून मी करतोय सगळं. ओके. सर मला तुम्हाला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे, की बरीच लोकं रिटायरमेंट नंतर काहीतरी त्यांचा विचार असतो, की आता मला आराम करायचा आहे. इतकी वर्ष मी काम केली किंवा त्यांचे जे काही छंद असेल ते जोपासतात. वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. परंतु तुम्ही रिटायरमेंट नंतर हा वेगळा विषय निवडून लोकांचं समाजाचं समाज प्रबोधन करत आहात आणि त्यांना या ज्या फसवणुकीच्या घटना घडतात त्या घडू नये म्हणून तुम्ही प्रत्येक ठिकठिकाणी जाऊन या वयात सुद्धा तुम्ही इतक्या उत्साहाने आणि हिरिरीने कार्यरत आहात. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे, की याची ही कल्पना तुम्हाला कशी काय सुचली? कसं आहे की निवृत्तीनंतर आराम करायचा, आराम हे मला कधी मान्यच नव्हतं, की शेवटच्या घडीपर्यंत काम करत राहायचं हा माझा पहिल्यापासून एक ठरवलेलं होतं. आणि कसं आहे, परमेश्वर कृपेने तब्येत चांगली आहे तर काय घरी बसून उलट नसलेल्या आजाराचे कटतात म्हणून मी आराम करणं हा कधीच माझ्यासमोर नव्हतं. आणि मी फक्त ठरवत होतो की निवृत्तीनंतर काय करायचं. पण तो प्रश्न मला पडला नाही याच्यासाठी की वयानुसार मी 2009 साली निवृत्त झालो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधून आणि CDSL म्हणून संस्था आहे. पण त्यानंतर मला 11 वर्ष मुदतवाढ मिळाली नोकरीमध्ये. म्हणजे 2009ला मी 60 वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर 11 वर्ष मला मुदतवाढ मिळाली नोकरीमध्ये, कारण मी व्याख्याने देत होतो देशभर. त्यामुळे मला 11 वर्षात तो प्रश्नच निकालामध्ये निघाला. मग कसं झालं, 2020ला लॉकडाऊन सुरू झाला आणि माझी भाषणं थांबली. मग मी मॅनेजमेंटला सांगितलं आता म्हटलं मी इथे थांबतो, कारण भाषणं माहिती होतं लॉकडाऊन 2 वर्ष तरी सहज जाणार.
आणि म्हणून मग मी माझे जे व्यक्तिगत कार्यक्रम आहेत ते मी सुरू केले आणि त्याबरोबर हे लक्षात आलं की आपल्याला जे ज्ञान मिळालं इतक्या वर्षामध्ये ते आपण इतरांना द्यावं, कारण सर्वांना एवढी संधी मिळत नाही की 52 वर्ष एकाच ठिकाणी काम करायची. त्यामध्ये विविध क्षेत्रातली मला माहिती मिळाली, तर त्याचा उपयोग करून द्यावा लोकांच्या भल्यासाठी असं एक मनामध्ये आलं आणि मग ह्या कार्यक्रमाची संकल्पना आली. जसं 2016 साली नोटाबंदी झाली, नोटा रद्द झाल्या, मग त्या कॅशलेस व्यवहार सुरू झाले. त्यावेळी देखील लोकांना माहित नव्हतं कॅशलेस व्यवहार कसे करायचे. तर पहिला कार्यक्रम मी केला होता तो देखील दूरदर्शनला, की कॅशलेस व्यवहार म्हणजे नक्की काय, त्याचे फायदे काय, तोटे काय, करायचं कसं, आणि मग त्यालाही प्रतिसाद मिळाला. म्हणून अशा प्रकारे लक्षात आलं की लोकांची गरज काय आहे आणि समाजामध्ये फिरल्यामुळे कळत असतं की लोकांना नक्की काय पाहिजे ते आणि कुठे त्यांना अडचणी येतात असं. नक्की सर, खूप चांगला वेढा असं तुम्ही उचललेला आहे असं म्हणायला विडा हरकत नाही. खूप मोठा शब्द आहे. जे आवडीचं काम होतं ते मी हातात घेतलं एवढंच. नाही, हे सुचणं सुद्धा खूप महत्वाचं आहे सर. आपल्या वेळेचा उपयोग चांगल्या कामासाठी किंवा समाजासाठी झाला पाहिजे, ही संकल्पना सुद्धा खूप चांगली आहे तुमची. मला पुढे तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की सध्या ऑनलाईन व्यवहार सगळीकडे सुरू झालेले आहेत. जशी डिजिटल क्रांती झाली तसं, आणि आता प्रत्येक व्यवहार जास्तीत जास्त ऑनलाईनच केला जातो. तर त्यामुळे फ्रॉडची सुद्धा संख्या वाढलेली आहे. तर याबद्दल तुमचं मत काय आहे सर? नाही, मी थोडं माझं मत वेगळं असं आहे की ऑनलाईनमुळे फ्रॉडची संख्या वाढली याच्यास मी तेवढा सहमत नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला. प्राध्यापक वसंत कानेटकर यांचं एक सुंदर नाटक होतं, अश्रूंची झाली फुले. त्यामध्ये त्यांच्या तोंडी एक संवाद आहे, ते प्रिन्सिपल असतात, त्यांच्या तोंडी एक संवाद आहे, जिथे माती आहे तिथे कीड ही असायचीच आणि जिथे समाज आहे तिथे समाज विघातक प्रवृत्ती असायच्याच. त्यामुळे फ्रॉड आता झाले असं नाही. कसं आहे, ज्यावेळी आता सगळं कॅशलेस ऑनलाईन झालं, पण पूर्वी काय बँकिंग क्षेत्रात फ्रॉड होत नव्हते असं बिलकुल नाही. मी कोणाला 5,000चा चेक पाठवला, चेक लिहून पाठवला रजिस्टर पोस्टाने, मधल्यामध्ये ते पाकिट गहाळ होत असे आणि कोणाच्या तरी अशा समाज विघातक प्रवृत्ती त्यावेळी होत्या. त्यांच्या हातात तो चेक पडला की केमिकल लावून ते चेक 5,000चा 50,000 किंवा 55,000 करून चेक वटवले जात असत. हे तेव्हाही घडत होतं. पण काय होतं, त्यावेळी मुळात बँकिंग वापरणाऱ्यांची संख्या कितीतरी कमी होती. जसं त्या लार्सन टुब्रो, हिंदुस्थान लिव्हर, टाटा ह्या कंपन्यांचे पगार कर्मचाऱ्यांचे रोखीने होत असत, हे मी बघितलेले मोठ्या मोठ्या कंपन्यांचे. त्यावेळी चेक देखील फार कोणी वापरत नसत, की सगळे रोखीच व्यवहार व्हायचे. त्यामुळे संख्या जर बँकिंग व्यवहाराची कमी, त्यामुळे फ्रॉडची संख्या पण कमी होती. आणि कसं होतं, हे फ्रॉड वगैरे होणं आता सोशल मीडिया म्हणा की तर वर्तमानपत्र, चॅनेल्स एवढं विस्तीर्ण झाले ना, त्यावेळी ते नव्हतं होत. त्यामुळे आपल्या समोर येत नव्हत्या गोष्टी. पण आणि मुळात वापर कमी असल्यामुळे बँकिंगचा त्या फ्रॉडची संख्या मर्यादित होती. त्यामुळे आता ऑनलाईनचे व्यवहार वाढल्यामुळे ना, आपोआप व्यवहार वाढल्यावरती त्या प्रमाणात संख्या वाढली फ्रॉडची. जसं आता आपण 5 रुपयाचं कटिंग प्यालो चहाचं, तर आता आपण कसं देतो, गुगल पेने लोक देतात ना. त्यामुळे वापर वाढला. त्यामुळे समाज घातक प्रवृत्ती तेव्हाही होत्या आणि आताही आहेत, भविष्यात देखील त्या राहणार आहेत. खरंच सर, अगदी छोट्या छोट्या गोष्टी साठी सुद्धा आता आपण गुगल पे करतो, त्यामुळे हो, हो. कॅशलेस व्यवहार सगळे होत आहेत. तर पुढचा प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा की गुन्हे घडले की आपण पोलिसांकडे जातो, म्हणजे तर हे गुन्हे घडूच नयेत म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, काय उपाययोजना केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट सांगेन, गुन्हे घडू नयेत म्हणून काय करायला पाहिजे ह्याचं उत्तर तुम्हीच दिलेत, की तुम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करता ते खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्या पातळीवरती आता तुम्ही इतकं छान गुगल मीटवरती करता, आपण केलं होतं गुगल मीटवरती, फेसबुकवर करता, अनेक हे आवश्यक आहे. आता तुम्ही व्यक्तिगत पातळीवर एवढं करता, पण संस्थात्मक पातळीवर देखील हे होणं आवश्यक आहे, की जेणेकरून एकदा जागृती झाली ना की होणार नाही. आता पोलिसांबरोबर स्वामी आता परवा मी रत्नागिरी चिपळूणला कार्यक्रम केले, पोलिसांबरोबर देखील हे कार्यक्रम होत असतात. पोलीस म्हणतात की असं प्रबोधन झालं ना की गुन्हे घडायचं प्रमाण कमी होईल, आमच्यावरचं कामाचं ताण कमी होईल, लोकांचं होणारं नुकसान टळेल. तशा अनेक संस्था ज्या आहेत ना, त्या अशा प्रकारे मेळाव्याचं आयोजन करतात. मग भले रेडिओवरून, टीव्हीवरून, हॉल वगैरे करून. तर ह्या जागृती होणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. आता कसं आहे की तुम्ही आता आयोजित केलं, मला बोलवलं 2 वेळा, पुन्हा बोलवणार तसं म्हणालात, पण एकटा मी काय आणखी 10 माणसं नाही पुरी करू शकत. म्हणून मी नेहमी काय करतो, कार्यक्रम करतो तेवढी प्रेक्षकांना सांगतो की तुम्हाला हे सगळं समजलंय ना, तुम्ही तुमच्या हाऊसिंग सोसायटीत हा कार्यक्रम करा ना. तुम्हाला स्लाइड शो लागेल, मी तुम्हाला देतो. तुम्ही विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही जसं छोटे छोटे भले 10 लोकांना समजावा, तर हे सगळं वाढेल. खरंय सर, ह्याच्याबाबत जनजागृती झाली पाहिजे आणि तुमचे कार्यक्रम आणखी जास्तीत जास्त ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत पोहोचले पण पाहिजेत त्याचा असं उपयोग मला होतो. वाटतं. मगाशी मी तुम्हाला म्हटलं, ज्यावेळी 2016 साली कॅशलेस सुरू झालं ना, त्यावेळी मी जे कार्यक्रम सुरू केले होते, त्या कार्यक्रमाचं नाव होतं भीमरूपी महामुद्रा. मुद्रा म्हणजे चलन, भीमरूपी, भीम ऍप आहे, भीम रूपाने ते चलन आहे म्हणून भीमरूपी महामुद्रा. आता तो कार्यक्रम मी थांबवला.
तर कोणी विचार काय बोलावून येत नाही, तर बोलावून येत नाहीत म्हणून मी त्या कार्यक्रमाचं तर प्रयोजनच राहिलं नाही. आज 5 रुपयाचा चहा कोणी पितो किंवा तुम्ही टॅक्सी रिक्षात बसला त्यामुळे पेमेंट गुगल पे करतो. आता लोकांच्या प्रश्नी पडलं ते. त्यामुळे त्या कार्यक्रमाचा ती गरजच राहिली नाही. त्यामुळे आता गरज राहिली हा फ्रॉड होतात म्हणून, तर त्यामुळे हा कार्यक्रम सुरू आपण केला. ओके. सर, मला तुम्हाला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे, की वस्तू खरेदी करताना रोख न देता आपण जास्तीत जास्त आता ऑनलाईन पेमेंट सर्वजण करतात. तर मुळात हा व्यवहार होतो कसा? आणि हा व्यवहार होताना पडद्यामागे काय प्रक्रिया होते? ते थोडक्यात सांगाल का? खूप तुमचा प्रश्न आवडला मला. कसं आहे की एखादी जेवढी गोष्ट करतो ना आपण त्यावेळी त्याची पूर्ण माहिती असेल ना की संभाव्य फ्रॉड धोके हे टळतात. पण अनेक वेळा आपण एक तो करतो मी करतो म्हणून करत असतो, त्यामागे काय ते समजून घेत नाही. तुम्ही छान प्रश्न शब्द वापरलात, प्रक्रिया पडद्यामागे काय होते ते अनेकांना माहिती असत नाही. आता हे आपण कार्ड बघतोय, अक्षर उलट दिसतं येणार नाही, हे आपण एटीएम कार्ड आपण म्हणतो, ते खरं त्याला डेबिट कार्ड म्हणतात. आता हा एटीएम ह्याचं नाव आहे डेबिट कार्ड कम एटीएम कार्ड. म्हणजे एटीएमच्या यंत्रात हे कार्ड सरकवून आपण पैसे काढतो किंवा ह्याच्याद्वारे खरेदी करतो. तर हा व्यवहार होतो कसा तो अनेकांना माहिती असत नाही. आता बँका ह्या कार्ड इश्यू करतात, बँकेच्या 80% स्टाफला माहिती असत नाही ह्या कार्डाच्या मागे प्रक्रिया काय होते. आता हा जे कार्ड आहे ना तिथे बघा 16 आकडी नंबर असतो, वर दिसतो 4444. हा 16 आकडी नंबर असतो, त्याला म्हणतात कार्ड नंबर. त्याच्या खाली एक दिसतंय त्याला एक्सपायरी डेट. आता ह्याच्यावरती एक्सपायरी डेट लिहिली आहे 06/21, म्हणजे जून 2021ला 2027ला हे कार्डाची समाप्ती होणार आहे. आणि खाली बघा अकाउंट होल्डर म्हणून नाव आहे माझं, आणि या कार्डाच्या मागे एक नंबर आहे, त्याला म्हणतात CVV कोड. हा 391 दिसतोय तो. तर हे कार्डावर असतं ना, तर मुळात आपण काय होतं, एटीएम यंत्रात हे कार्ड टाकतो, 4 अंकी पिन कोड असतो, तो आपण टाईप करतो, अमाऊंट टाईप करतो की यंत्रातनं पैसे येतात. पण ज्यावेळी आपण तुम्ही म्हणता ऑनलाईन व्यवहार होतात कसं आहे, ऑनलाईन व्यवहाराचं हे मूळ आहे आपल्याकडे असलेलं डेबिट कार्ड. तर आपण समजा एखाद्या दुकानात गेलो, 40,000 रुपयाचं कापड खरेदी केलं, तर आपण दुकानदाराला काय सांगतो की मी कॅश देणार नाही, मी ऑनलाईन व्यवहार पेमेंट करेन. दुकानदार म्हणतो हरकत नाही. दुकानदाराच्या कॉम्प्युटरवरती जे काही सॉफ्टवेअर असतं ना त्यामध्ये आपण काय करतो, ह्याच्यावरचा कार्ड नंबर, एक्सपायरी डेट आणि मागचा हा CVV कोड हे आपण एंटर करतो. आता ज्यावेळी आम्ही एंटर करतो ना आणि अमाऊंट, तर त्यावेळी लगेचच माझ्या खात्यातनं पैसे वजा होत नाहीत आणि दुकानदाराच्या खात्यात जमा होत नाही. ह्या 4 गोष्टी मी एंटर केल्या की मला माझ्या बँकेकडनं SMS येतो माझ्या मोबाईलवरती, कारण मी माझ्या बँक अकाउंटमध्ये माझा मोबाईल नंबर दिलाय. म्हणून हे मी एंट्री केली ह्या 4 गोष्टी की मला मोबाईलवरती SMS येतो बँकेकडनं की अमुक अमुक क्लॉथ स्टोअरमध्ये तुम्ही 40,000ची खरेदी केली, त्याचं पेमेंटसाठी हा OTP म्हणून 6 आकडी OTP मला बँकेकडनं येतो. मी जोवर तो OTP मी एंटर करत नाही तोपर्यंत हा व्यवहार पूर्ण होत नाही. मी तो OTP एंटर केला तिथे की मग माझ्या खात्यातनं 40,000 वजा होतील आणि दुकानदाराच्या खात्यात जमा होतील. आता हा व्यवहार कसा होतो अनेकांना माहिती असत नाही. पण आता ह्याच्यामध्ये फ्रॉड कसा होतो बघा. व्यवहार कसा होतो कळलं की फ्रॉड कसा होतो आणि कसं टाळू शकतो त्याचं आपल्याला उत्तर मिळतं. आता मी म्हटलं की कार्डाचा सगळा तपशील एंट्री केल्यावरती माझ्या मोबाईलवरती OTP येतो, तो जोपर्यंत मी टाकत नाही तोपर्यंत व्यवहार पूर्ण होणार नाही. कल्पना करा मी ट्रेनमधनं जातोय, माझ्या खिशात एक कार्ड आहे, माझं पाकिट चोराने मारलं. आता चोराला माझं पाकिट मिळालं, त्यात ते पैसे मिळाले, त्यात कार्ड मिळालं, आणि आज चोर कार्ड घेऊन एखाद्या दुकानात गेला आणि त्याने 40,000ची खरेदी केली. चोर तेच करणार आहे, ह्याच्यावरती सगळं आहे ना, तो तपशील एंटर करणार. पण पुढे अडेल कुठे तो OTP जो येईल ना तो मला माझ्या मोबाईलवरती येणार. भले माझं कार्ड त्याच्या ताब्यात आहे, पण OTP तर माझ्याकडे मोबाईल आहे, माझ्याकडे OTP. जोपर्यंत तो OTP चोराला कळायचा काही प्रश्नच येत नाही ना. मग जो OTP एंटर करत नाही तोपर्यंत व्यवहार पुरा होणार नाही, माझ्या खात्यात 40,000 डेबिट होणार नाही. मग चोर काय करतो, तो मला कुठून तरी त्यांनी माझा नंबर मिळवलेला असतो, तो मला फोन करून सांगतो मी अमुक बँकेतनं बोलतोय, तुम्हाला आता मेसेज आलाय OTP तो सांगा म्हणून. आणि मी विश्वास ठेवतो की बँकेतनं फोन आलाय आणि मी OTP देतो त्याला. तो OTP तिथे टाकून तो 40,000ची खरेदी करून मोकळा होतो. मग मला जर हे माहिती आहे ना तर मी OTP कोणाला देऊच नाहीये. OTP कधी कोणाला सांगायचं नाही, कार्डाचा तपशील कोणाला सांगायचा नाही, बँक खात्याचा तपशील कोणाला सांगायचा नाही. एवढं पथ्य पाळलं ना तर कोणीही आपली फसवणूक करू शकत नाही. आता ह्याच्यात दुसरा भाग असा आहे, मी तुम्हाला काय म्हटलं की हे सगळं एंटर केलं की आपल्याला OTP येतो, पण त्याच्यामध्ये हे पण आपल्याला एंटर करायला लागतं. बघा आकडा आहे तर 300 391 हा आकडा, हा 300 उलटा दिसतो 391. ते हा जो CVV कोड आहे तो टाकायला लागतो तरच पुढे मग मला OTP येणार आहे. मग कल्पना करा हा CVV कोड मी ब्लेडनी जर खरडवून टाकला कार्डावरचा तर काय होईल. चोराकडे कार्ड आहे,
त्याला कार्ड नंबर सगळं टाकलं, पण सीव्हीव्ही कोड टाकल्याशिवाय व्यवहारच पुढे जाणारच नाही ना. चोराला तो सीव्हीव्ही कोड कळणार नाही. मला साधी गोष्ट आहे, ब्लेड मी तर खडवून टाकला सीव्हीव्ही कोड, एवढं तर माझ्या हातात आहे ना. अर्थात मला तो लक्षात ठेवायला पाहिजे किंवा घरी डायरीत लिहून ठेवायला पाहिजे, कारण मी ज्यावेळी खरेदी करेन त्यावेळी सीव्हीव्ही कोड मी विसरलो तर मला पण ते खरेदी करता येणार नाही. मग एवढा सोपा उपाय जर आहे की कार्ड तुम्हाला बँकेने दिलं, तुमच्या हातात आलं की मागचा सीव्हीव्ही कोड ब्लेडनी खडवून टाका, इतका हा सोपा मार्ग आहे. पण हे कोणी फारसं सांगतही नाही आणि सांगितल्यावरती कोणी फारसं मनावरही घेत नाही. त्यामुळे तिथेच तो व्यवहार तुमचा थांबू शकतो. बऱ्याच जणांना ही गोष्ट माहितीच नसते सर, की अशा प्रकारे तो खोडून टाकायचा असतो. आणि तुम्ही खूप छान सांगितलं की आपल्या बँक खात्याचा तपशील कोणाला, बँक खात्याचा तपशील आणि कार्डाचा कोणालाही द्यायचा नाही आणि ओटीपी कोणालाही सांगायचा नाही. सांगायचं नाही. एवढं पथ्य पाळलं ना की काही फसवणूक होत नाही. जसं हे मुख्य गोष्टी आहेत की खात्याचा तपशील, कार्डाचा तपशील आणि ओटीपी कधी कोणाला सांगायचं नाही. एवढं पथ्य पाळलं ना तर काही फसवणूक होणार नाही. पण तेवढंच लोक नेमकं करत नाहीत. मी कोणीतरी फोन करतो आणि सांगतो मी बँक से बोल रहा हूं आणि मी विश्वास ठेवतो, ते चुकीचं आहे. खरंय सर, अगदी फसवणूक एकच होते, म्हणजे पैशाची फसवणूक होते, पण त्याचे प्रकार अगदी वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या प्रकारे लोक आजकाल फसवायला बसलेली आहेत. तर ती वेगवेगळ्या प्रकारे होणारी फसवणूक कशी टाळता येईल? तसे प्रकारे फसवणुकीचे शेकडो आहेत आणि त्यात नित्यनेमांनी दर आठवड्यात भर पडत असते. कारण चोर असतात ते देखील नवीन नवीन युक्त्या शोधून काढतात. त्याला कधी अंत नाहीये, पण आपण सावध राहणं आवश्यक आहे. आता कसं होतं, कोणता तरी फोन येतो किंवा मेसेज येतो की तुम्हाला एवढं एवढं बक्षीस लागलंय म्हणून, आणि ती रक्कम सुद्धा खूप मोठी असते, 40,000 का 4,00,000. आम्ही विचार करत नाही मला कोण कशाला बक्षीस देईल. मग ते बक्षीस ते आलं म्हणून सांगून मग ते सांगतात तुम्हाला ओटीपी पाठवलाय. त्यामुळे आपण नेहमी ह्याच्या मागे लागू नये. सगळं बक्षीस फुकट, लॉटरी लागली आहे वगैरे. अनेक वेळा काय होतं, तुम्हाला मेसेज येतो किंवा फोन येतो की तुम्हाला कुरिअर आले तुमच्या नावाने आणि त्यामध्ये ड्रग, गांजा वगैरे काहीतरी आक्षेपार्ह वस्तू आहेत, त्यावेळी तुम्हाला अटक होईल. हे ते प्रश्न असा आहे की मला जर कोणी कुरिअर पाठवलं असेल आणि त्याच्यात त्याने ठेवलं असेल, त्याच्यात माझी जबाबदारी नाही, कुरिअर पाठवणाऱ्याची जबाबदारी. आणि मी जर काही गुन्हा केलाच नाही, मी संबंधित नाहीये, तर मला घाबरायचं काहीच कारण नाही. पण कोणीतरी असं सांगतो कुरिअरमध्ये गांजा ठेवलाय, त्याला 10 वर्षाची शिक्षा, एवढे एवढे पैसे भरा. साधा उपाय असं झालं ना तर जवळच्या पोलीस स्टेशनला जायचं आणि सांगायचं आहे बघा मला असा मेसेज आलाय. अहो प्रोसिजर्स आहेत. अनेक वेळा काय होतंय, चोर लोक असा सीन उभा करतात कुठेतरी, युनिफॉर्म घालून बसलेले इन्स्पेक्टर वगैरे, हे पोलीस स्टेशन आहे बघा तुमच्या विरुद्ध चाललंय म्हणून, आणि मग तुम्हाला अरेस्ट होईल. मी नेहमी या पोलिसांबरोबर कार्यक्रम करतो. ते म्हणतात की कुणाही व्यक्तीला अरेस्ट करायला एक प्रोसिजर आहे. हो, उद्या आसाममध्ये असा गुन्हा घडला तर आसामचे पोलीस येऊन मला नाही अटक करू शकत. ते मुंबईला येणार, मुंबई पोलीस स्टेशन, बोरिवली पोलीस स्टेशनला येणार, त्यांना सांगणार आणि त्यांच्या मदतीने ते येणार. हे प्रोसिजर आहे. कोणी येऊन मला उचलून नाही करू शकत. पण लोकांना हेच माहिती असत नाही. त्यामुळे माणसांना घाबरून काहीतरी करून बसत असतात. हल्ली एक नवीन प्रकार आला. मी म्हटलं दर आठवड्याला नवीन नवीन होतं डिजिटल अरेस्ट. डिजिटल असंच सीन दाखवतात आणि कोणतरी सांगतात हे बघा तुम्हाला अरेस्ट झाली अशी वगैरे, आणि हा खटला चालणार आहे, पैसे भरा. आणि वेळेसारख्या लोकांनी 10 लाख 20 लाख भरलेले आहेत. अरे तो सांगतो डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकारच कुठे देशामध्ये अस्तित्वात नाही. हे किती लोकांना माहिती आहे? याच लोकांनी काढलंय, फ्रॉड लोकांनी. डिजिटल अरेस्ट नावाची संकल्पना देशात कुठेही नाहीये. मी जबाबदारीने सांगतो, कारण पोलीस अधीक्षक सुद्धा सांगत असतात. त्यामुळे असं काही असत नाही. पण आपण सांगितलं ना की पोलिसांकडे जायच्या जिथे सांगते तेवढे पैसे भरत असतो आणि तुमच्या मुलाला अटक झाली आहे, जे असेल ते पोलीस स्टेशनला जाऊन सांगायचं, लोकल पोलीस स्टेशनला. आपल्या लेव्हलला त्यामध्ये काही करायचं असत नाही. मी बँकेतून बोलतोय, तुमची केवायसी संपली आहे. केवायसी म्हणजे नो युअर क्लायंट, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि फोटो. जर बँकेतनं फोन आला, तो भले फ्रॉड असेल, तुम्ही बँकेच्या शाखेत जा, पॅन कार्डचे झेरॉक्स, आधार कार्डचे झेरॉक्स आणि फोटो स्वतः नेऊन द्या ना. बँक जवळच असते ना. तुम्ही 10 किलोमीटर असलेल्या बँकेत आपण ओपन करत नाही, तुमच्या जवळ असलेल्या बँकेत करता, मग तिथे जाऊन द्या ना. कोणीतरी फोनवर सांगतो बँक से बोल रहा हूं. हे सहज सगळं टाळण्यासारखं असतं. फक्त आपण ना अनेक, मला कालच मेसेज आला की तुमचा फोन अर्ध्या तासात बंद होणार आहे. कशासाठी बंद होईल? मी तर सगळे पैसे भरलेले आहेत, 1 वर्षाचा माझा प्लॅन आहे, कशाला बंद होईल? मला माहिती होतं फ्रॉड, मी काही केलं नाही. पण मग 4 दाबा, हे दाबा असं सांगत राहतात. सगळं इग्नोर करायचं. तुम्ही थांबू शकत नाही, पण इग्नोर करायचं. आणि हेच ओटीपी, कार्ड तपशील वगैरे कोणाला दिला नाही ना तर काही होत नाही. फक्त आपण हेच करत असतो. बँक से बोलतो म्हटलं, बरं माझ्या मित्राला फोन आला किती सकाळी 7:45 आणि मी बसलो होतो तिथे की बँक से बात कर रहा हूं मैं, असं असं. मग तो लगेच त्याला विश्वास ठेवला. मी त्याला म्हटलं गड्या थांब जरा, 7:45 वाजता कुठची बँक उघडली आहे सांग? तुझी बँक उघडते 10ला. तुला घरून फोन करणारे का बँक कर्मचारी? साधं लॉजिक आहे. पण लोक हायपरून काहीतरी करून बसत असतात. प्रकार खूप असतात. पण आपण त्यावेळी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. त्यामुळे कोणी कोणाला इतकी मनमानी देशात नाहीये. इव्हन तुम्हाला सांगतो, बाहेरच्या राज्याचं सोडा, त्या कणकवलीचे पोलीस येऊन मला मुंबईत अटक नाही करू शकत. ते लोकल पोलीस स्टेशन बोरिवलीला येतील, सांगतील हा तुमच्या भागात रहिवासी, त्याला अटक करायची ही केस आहे म्हणून. प्रोसिजर आहे त्याला. उगीच कोणतरी सांगत असतो आणि लोक घाबरत असतात, कारण हे सामान्य ज्ञान असत नाही.
मी अनेक लोकांशी बोलतो. लोक म्हणतात ठाकूरांचा व्यासंग आहे. माझा व्यासंग काही नाही. विविध क्षेत्रातल्या लोकांशी मी बोलतो, त्यांच्याकडनं माहिती घेतो. तेव्हा हे कळलं की अशा प्रकारे कोणी पोलीस येऊन अरेस्ट करू शकत नाही. आणि तुम्ही काय केलेलंच नाही म्हटलं, ते मोकळ्या मनाने जा ना पोलिसांना सांगा, मी काहीच केलं नाही, कुरिअर मागवलंही नाहीये, आता काय दोष. नक्की सर. लोक ना फार घाबरतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यावेळेस थोडंसं शांत राहून विचार केला तरी, तुम्ही आता तुमच्या मित्राचं उदाहरण सांगितलं, शांतपणे विचार केला तर ही गोष्ट लक्षात येते की बँक इतक्या लवकर उघडू शकत नाही. आणि लोक लज्जेला खूप आपल्या आबरूला खूप घाबरत असतात. त्यामुळे अरेस्ट केलं जाईल वगैरे असं सांगितल्यानंतर लगेच पॅनिक होऊन ती गोष्ट त्यांच्या हातून घडते आणि त्यांच्या खात्यातून पैसे जातात. तर ही गोष्ट टाळली पाहिजे. विषयाला म्हणून सांगतो, त्या दिवशी तुम्ही जो आपण कार्यक्रम केला नंतर एक भगिनी मला त्यांनी अनुभव सांगितला. मला म्हणाले फोन आला, असा असा गुन्हा झालाय. तर ती मला ठीक आहे, मी सांताक्रूजला राहते, सांताक्रूज पोलीस स्टेशनला मी येते, तुम्ही पण तिथे या, तिथे आपण बोलू. त्यांनी फोन बंद केला कारण तो फ्रॉडच होता. तो कशाला सांताक्रूज पोलीस स्टेशनला येईल. पण बाईंनी एवढं तारतम्य दाखवलं, घाबरून त्यांनी काही केलं नाही कारण त्यांनी कार्यक्रम ऐकला होता आपला. असे अनुभव आले तर तुम्हाला छान वाटत असेल सर. तुम्ही इतके व्याख्यानं घेतलेली आहेत, त्याचा कुठेतरी सार्थक झालं असं तुम्हाला वाटत असेल. सर, पुढचा माझा प्रश्न हा आहे की छोटे व्यवहार सुद्धा आता ऑनलाईन होत आहेत. आपण पाहतोय म्हणजे अगदी चहा घेतला किंवा एखादं चॉकलेट मुलांसाठी घेतलं की पटकन जीपे केलं जातं. तर जीपे करून किंवा QR कोड स्कॅन करताना काय काय सावधगिरी बाळगली पाहिजे? पहिली गोष्ट की क्यूआरचा अर्थ सांगतो, क्विक रिस्पॉन्स. QR कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड. लक्षात नाही राहिलं तरी काही बिघडत नाही, पण माहिती म्हणून सांगतो. क्विक रिस्पॉन्स कोड तो असं आपण बघतो, QR कोड सगळ्या दुकानामध्ये लावलेला असतो, रिक्षाच्या मागे लावलेला असतो, चहावाल्याकडे सगळे केलं. तो QR कोड आपण जीपे आपण इन्स्टॉल केलेलं असतं, मोबाईल त्याच्यासमोर धरला की आपल्याला दिसतं दुकानदाराचं नाव, आणि आपण अमाऊंट टाकली की आपल्या खात्यात पैसे वजा होतात, दुकानदाराच्या हातात जमा होतात. हा जो QR कोड आहे ना, त्याबद्दल एक महत्वाचं मी पुन्हा पुन्हा सांगतो, मागच्या कार्यक्रमात सांगितलं होतं. QR कोड हा कधी आपण स्कॅन करायचा? ज्यावेळी आपण कुणाला तरी पैसे देत असतो त्यावेळी तो स्कॅन करायचा आहे. ज्यावेळी आपण कुणाकडून पैसे घेत असतो त्यावेळी QR कोड स्कॅन करायचा नाही, पैसे देताना करायचा आहे. मी एक काय सांगतो, अनेक वेळा असं होतं, केसेस येतात पेपरमध्ये की कोणीतरी सोशल मीडियावर टाकतो, मला म्हणजे सेकंड हँड मोटरसायकल विकायची आहे, 20,000 रुपये मला किंमत अपेक्षित आहे. मग कोणीतरी उत्तर देतो समोरून, मी नेव्हीचा ऑफिसर आहे, तुझी मोटरसायकल मला घेण्यात इंटरेस्ट आहे, मी तुला एक QR कोड पाठवतो, स्कॅन कर, म्हणजे मग तुझ्या अकाउंटमध्ये 20,000 जमा होतील, मग उद्या येऊन मी मोटरसायकल घेऊन जाईल. आणि आम्ही आंधळेपणाने स्कॅन करतो. अहो, तुम्ही ज्यावेळी QR कोड स्कॅन करता म्हणजे तुमच्या खात्यातनं पैसे जात आहेत, म्हणजे तुम्ही त्याला 20,000 पण दिले आणि मोटरसायकल पण दिली. रिझर्व्ह बँक दर आठवड्याला जाहिरात देते की QR कोड हा फक्त पैसे देताना स्कॅन करायचा आहे. आता ही जर माहिती नसेल ना, तर कोणीतरी सांगतो QR कोड स्कॅन करो, आपल्या खाते में पैसा जमा होएगा. सामान्य ज्ञानाचा अभाव. पेपरमध्ये अर्धा पान जाहिरात रिझर्व्ह बँकेची असते, कोण वाचतो? अग्रलेख कोणी वाचत नाही, जाहिराती वाचत नाही. त्यामुळे हे ज्ञान घेणं उपयोग आवश्यक आहे, तर आपली फसवणूक होणारच नाही. QR कोड हा पैसे देताना स्कॅन करायचा, घेताना कधीही करायचं नाही. नक्की सर, खूप महत्वाची माहिती तुम्ही सांगितली. तृप्ती सरदेसाई आपला कार्यक्रम बघतायत आणि त्या म्हणतात की सर, आपला समाज प्रबोधनाचा कार्यक्रम फार उपयुक्त आणि आवश्यक आहे. आपल्या दोघांना धन्यवाद. सर, मला तुम्हाला पुढचा प्रश्न हा विचारायचा की अनेक वेळा अनेक लोकांना असे मेसेज येतात की तुमच्या विजेच्या बिलाची थकबाकी आहे, आणि असं सांगून सुद्धा बऱ्याच जणांची फसवणूक होते आणि त्यांच्या खात्यामधून पैसे काढून घेतले जातात किंवा पैसे वळते करून घेतले जातात. तर हे कसं टाळायचं? सहज टाळण्यासारखं आहे. अशा घटना इतक्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. तुमच्या विजेचं बिल बाकी आहे म्हणून मेसेज येतो, एवढं बिल भरा, थकबाकी आहे, नाही भरली तर रात्री 9 वाजता वीज कापली जाईल वगैरे मेसेज येतो. तुम्हाला एक सांगतो ना, रात्रीच्या वेळी येऊन वीज कापणं हा प्रकार संपूर्ण देशामध्ये कुठची वीज कंपनी करत नाही, कारण त्याला नियम आहेत. जसं महिलांना संध्याकाळी 7 नंतर पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवायचं नाही, नियम आहे ना, तसा रात्री तुमची वीज कापायचं कधीही कोणी करत नाही. आणि दुसरी गोष्ट, जो मेसेज येतो त्यात काय लिहिलं असतं की तुमचं विजेचं बिल बाकी आहे, थकबाकी ती भरा, नाहीतर रात्री 9 पर्यंत वीज कापली जाईल. पहिली गोष्ट मला सांगा की तुम्हाला ज्यावेळी विजेचं बिल येतं ना, त्याच्यावरती एक टोल फ्री नंबर असतो, 19-122 मुंबईमध्ये, MSEBीचा वेगळा असेल. तो टोल फ्री नंबर असतो 24 तास. तुम्ही त्याच्यावर फक्त फोन करा आणि समोर जो कोण असेल स्टाफ त्याला विचारा, माझा कंझ्युमर नंबर अमुक अमुक आहे, म्हणजे थकबाकी असा मेसेज झालाय. अहो, तो एका मिनिटात मग कॉम्प्युटरवर बघून सांगतो तुमची ह्या नंबरला काही थकबाकी नाहीये म्हणून. विषय तिथे संपला. मग काय त्या टोल फ्री नंबरचा उपयोग आहे मला सांगा? आम्ही तो वापरतच नाहीये. दुसरी गोष्ट, समजा तुमच्या लक्षात नाही, बिल भरलं नाही, तुम्हाला वाटतं नाही भरलं असेल. नेहमी तुम्ही कसं बिल भरता?
वीज कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन रोख भरता किंवा वीज कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन चेक ड्रॉप बॉक्समध्ये टाकता. जे नेहमी करतात तसंच भरा ना बिल. समजा तुमचं पेंडिंग नाहीये बिल आणि तरी सुद्धा तुम्ही भरलं तर काय होईल, पुढच्या बिलामध्ये तेवढी रक्कम वळती होऊन येईल ना. मग तो सांगतो मेसेजमध्ये की ह्या लिंकवर क्लिक करा आणि हे बिल भरा. नेहमी ज्या पद्धतीने मी बिल भरतो त्याच पद्धतीने भरायचं. केवळ तो मेसेज आला, त्या मेसेजमध्ये लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक करायची. हा अव्यापारीशी व्यापार का आम्ही करत असतो मला सांगा. उगीच नेहमीच्या पद्धतीने भरा ना. साध्या साध्या गोष्टी ना लोक लक्षात घेत नाही. तर सहज करू शकतो. माहिती नसतं ना, त्यामुळे ती गोष्ट त्यांच्याकडून घडते आणि माहिती कुठची अनोळखी तुम्हाला मेसेज असेल, मेल असेल, लिंक वरती क्लिक करू नका, करू नका, करू नका. कारण ह्या लिंकच फसव्या असतात. आणि अनेक लोक काय करतात, हे ऍप डाउनलोड कर, ते ऍप डाउनलोड कर. तुम्ही ऍप डाउनलोड करा कुठची, ज्या बँकेमध्ये तुमचा अकाउंट आहे त्या बँकेचा ऍप डाउनलोड करा, तिथं बँकिंगचे व्यवहार करा. वीज कंपनीचं आहे, गॅस कंपनीचं आहे, फोन कंपनीचं आहे, तेवढं करा ना. वारेमाप ऍप डाउनलोड करत राहू नका, त्याच्यामध्ये धोका असतो. आणि कुठच्या लिंकवरची क्लिक करायची नाही लिंकवरती. खरंय सर, अगदी ती खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. कोणतीही लिंक आली तर ती अनोळखी असेल तर त्याच्यावर क्लिक करायची नाही. सर, मला तुम्हाला पुढचा प्रश्न हा विचारायचा की आजकाल आपण एटीएम द्वारे पैसे काढले जातात, तर एटीएम द्वारे पैसे काढताना सुद्धा अनेक वेळा फ्रॉड होतात. म्हणजे एखादी व्यक्ती पैसे काढून गेली तर त्या व्यक्तीचा डाटा जो काही फसवणारा असतो तर त्या व्यक्तीला सगळा मिळतो. तर ही ऑनलाईन पैसे काढतानाची, एटीएम मधून पैसे काढतानाची फसवणूक कशी टाळता येईल? कसं आहे, फसवणूक करणारे असतात ना त्यांना टार्गेट पण ती कोणाला करतात, ज्येष्ठ नागरिक किंवा ज्याला काही माहिती नाही. भले तो ज्येष्ठ नागरिक नाही पण माहिती नाहीये, चेहरा न कळता गांगरलाय, याला माहिती नाही, अशा लोकांच्यावर ते ट्रेनिंग करून बाहेर उभे असतात एटीएम केबिनच्या बाहेर. समजा एक वयस्कर ग्रस्त आहेत कोणीतरी, ते कार्ड घेऊन गेले, त्यांना माहिती नाही सिनियर सिटीजनला हे पैसे कसे काढायचे, कार्ड कसं टाकायचं. आता हे कार्ड तुम्ही असं टाकायचं आहे, ते जे उलट टाकलं तर मशीनवर रीड होणारच नाही ना, ते मग पैसे येणारच नाही. मग तो मनुष्य गोंधळतो. मग बाहेर जो कोणी बसलेला आहे दबा धरून, तो आत येऊन सांगतो, काका काही मदत करू का. काका म्हणतात देव माणूस आहे, समोरून विचारतो. ते म्हणतात हो, हे पैसे येत नाही. मग तो मनुष्य काय करतो की सांगतो, काका हे कार्ड आहे ना, ते मॉइश्चर आहे मुंबईमध्ये, त्या मॉइश्चर आहे, धूळ लागते त्याच्यावरती, त्यामुळे ते रीड होत नाही. ते कार्ड जरासं साफ करायचं. मग तो मनुष्य काय करतो, काकांच्या हातात कार्ड घेतो, आपल्या शर्टाच्या बाहीवरती असं तो पुसतो आणि साफ करतो आणि सांगतो आता बघा, हा कार्ड मी साफ केलं, आता परत घालून बघा. त्यावेळी तो काय करतो मनुष्य, हात चलाखीने काकांच्याकडनं कार्ड घेते धूळ पुसायला, ते आपल्याकडे ठेवतो आणि स्वतःकडे असलेले बनावट कार्ड काकांना देतो. काकांच्या लक्षात येत नाही, हात चलाखी असते. आणि ते बनावट कार्ड असतं, ते एक्सपायर झालेलं असतं, खात्यात पैसे नसतात. काकांना वाटतं आपलंच कार्ड आहे म्हणून. मग काका ते कार्ड टाकतात यंत्रामध्ये. मग तो सांगतो आता 4 आकडे पिन कोड टाका बघ. मग तो पिन कोड टाकतो. तो हा मनुष्य बघत असतो, तरी पैसे येत नाही. कारण ते कार्ड काकांचं नाहीच आहे, या माणसाने दिलेलं आहे. पण काकांच्या त्या लक्षात अशासाठी येत नाही की बाबा रे, कार्डावरती तुमचं नाव आहे ना, मग त्याने दिलेल्या कार्डावर वेगळं नाव आहे ना, पण कार्डावर माझं नाव असतं हेच जर मला माहिती नसेल तर मी का बघेन, ते बघणार नाही. आणि मग काय होतं की चोरांनी ते दिले कार्ड, ते बनावट आहे, ते काका घालतात, पैसे येणार नाही. मग तो सांगतो कुछ गडबड है, आप ब्रांच में जाके बोलो मॅनेजर को. तो ब्रांच मध्ये गेल्यावरती ह्याचं काकांचं खरं कार्ड ह्या चोराकडे आहे. काकांनी टाईप केला 4 आकडे पिन कोड, ह्यांनी बघितलेला आहे कारण तो बाजूला उभा आहे. काका गेल्यावरती त्यांचं कार्ड वापरून तो 20,000 काढून पसार होतो. त्यामुळे हे लक्षात ठेवायला पाहिजे की माझं कार्ड हातच्याला कधी करतात नाही. आणि दुसरा एक महत्वाची गोष्ट म्हणजे जिथे ज्या एटीएमला अटेंडंट नसतो, सिक्युरिटी गार्ड नसतो, तिथे हे प्रकार जास्त होतात. एटीएम यंत्राचं जे कीपॅड असतं ना, ते कीपॅडच्या वरती छोटासा कॅमेरा लावलेला असतो जो आपल्याला दिसतही नाही. मग आपण ज्यावेळी कार्ड सरकवतो, आपण पासवर्ड वा पिन कोड टाईप करतो, तो सगळा डेटा तो कॅमेरा कॅच करत असतो. साधा उपाय आहे, तुमचं ते कीपॅड आहे आणि भले वर कॅमेरा तुम्हाला दिसत नाही, पण कीपॅडच्या वरती आपला दुसरा आदमी असं टाईप कीपॅड वरती पिन कोड टाईप करतो, कीपॅड माझा एटीएम कार्ड इन्सर्ट करतो. त्यावेळी माझा दुसरा डावा हात आहे ना, त्याचा तळवा वर ठेवायचा, कारण कॅमेरा त्याच्यावरती लागलेला आहे. इतका सोपा उपाय हो, कुणी करत नाही. ह्याला पैसे पडत नाही, याला वेगळा वेळ लागत नाही. पण हे जर कोणाला करायचं नसेल तर फ्रॉड झालं तर आपण तरी काय करायचं, इलाज तो काही सिरियसली घेतच नाही. मी नेहमी सांगतो, आपला कार्यक्रम बघता येत ना, कुठच्याही एटीएम यंत्रासमोर जाऊन फक्त 10 मिनिटं उभं राहा आणि बघा की ह्या 10 मिनिटांमध्ये 10 लोक पैसे काढून जातात. त्या 10 ते 9 लोक अशा प्रकारे तळ हात वरती ठेवत नाही. त्याला पैसे लागत नाही, वेळ लागत नाही. पण एवढी जर तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची नसेल, मग फ्रॉड झालं तर आम्हीच निमंत्रण देत असतो. साध्या साध्या गोष्टी, तुम्ही एक एचडीएफसी बँकेच्या एटीएम मध्ये जाऊन बघा. तुम्ही कार्ड टाकायला गेलात ना की रेकॉर्डेड मेसेज येतो, प्लीज होल्ड युअर पाम अक्रॉस द कीपॅड म्हणून. हे मी 5 वर्षापासून सांगतोय.
आता बँकेत सगळ्या बँकांनी केलं नाहीये, पण छोटे छोटे उपाय असतात हो. पण तेही लोकांना करायचे नसतात आणि म्हणतात तसे, अरे कुछ नाही होत आहे, अरे कुछ नहीं होता है, एकदाच केव्हा तरी होईल, त्यावेळी खात्यातून 2 लाख जातील ना. त्यामुळे कुछ नहीं होता है असं म्हणणे सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. प्रत्येकाला घाई असते आजकाल, की कधी एकदा ते पैसे काढू आणि कधी एकदा बाहेर पडू असं असतं. त्यामुळे ती काळजी घेतली जात नाही आणि सर जे कोणी तुमचा कार्यक्रम ऐकतात ते नक्कीच इथून पुढे ती काळजी घेतील अशी आशा व्यक्त करूया आपण. पोलिसांचा कार्यक्रम करतो त्यावेळी पोलीस अधिकारी असतात कार्यक्रमामध्ये, ते घडलेल्या घटनांच्यावर मार्गदर्शन करतात, आणखी काही सूचना करतात. तर ते नेहमीच सांगतात, हा कार्यक्रम ऐकल्यानंतर ज्या वेळी एटीएम यंत्रामध्ये जाल, पहिली ठाकूरांचं आठवण काढा, तळवा धरा आणि मग करायला लागा. सोपा उपाय असतो, पण कोणी गंभीरपणे घेत नाही. आणि काय असतं, असा सोपा उपाय सांगितला ना की कोणाला तेवढं विशेष त्याचं काही वाटत नाही, पण वाटत 3,000 फी घेऊन जर पोस्ट केला ना, तो सगळ्या लोक सिरियसली ऐकतील असेल. तर तुम्ही खरंय कार्यक्रम घडवून आणताय, काय करताय, नुसतं ऐकायचंय, पण तेही ऐकायला कोणाला नको. एवढं छान कार्यक्रम तुम्ही करता, प्रसिद्धी करता, पण तोही कोणाला ऐकायला नको असतो. गाण्याचा कार्यक्रम असेल तर 500 लोक जातील, हा कार्यक्रम ऐकायला 50 लोक सोयीतील. ते मात्र खरंय सर. मनोरंजनाच्या कार्यक्रमाला अनेक लोक असतात. हळूहळू हा अवेअरनेस सुद्धा वाढेल असं आशा करायला हरकत नाही. मला तुम्हाला तोपर्यंत मला होऊन गेलं असं काही प्रकार असतो. हा हा मला तुम्हाला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे, की बऱ्याच वेळा लोकांना मिस कॉल येतो हो आणि खात्यातून अचानक त्यांच्या हजारो लाखो रुपये हो काढून हो घेतले जातात. हो. तर अशा वेळेस आपल्याला असं म्हणता येईल का आपल्याकडच्या यंत्रणा ज्या आहेत त्या सक्षम नाहीयेत, की त्यामुळे असे प्रकार घडतायत? इथे यंत्रणांना दोष देण्याचं फारसं गरज नाही. अशासाठी माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, परवा मी रत्नागिरीत कार्यक्रम केला, पोलीस अधीक्षक देखील आले होते. ते म्हणतात की आणि आजकाल काय, हा व्हॉट्सअपवर जो धुमाकूळ आहे ना, की कोणीही काहीतरी पोस्ट लिहितो आणि लोकांना ती खरी वाटते. जसं कोणतरी पोस्ट टाकतो की 95% भाजलेला रुग्ण असेल तर अमुक खवणी कोल्हापूरपासून 14 किलोमीटर खेड आहे, तिथे तो एकूण वैद्य औषध देतो. आणि 95% भाजलेल्या पेशंटला जर कोणी बरं करत असेल ना, त्याला वैद्यकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळेल. कोणी काहीतरी व्हॉट्सअपवर टाकतं, तसे लोक टाकतात, माझ्या मित्राला मिस कॉल आला आणि खात्यातून 7 लाख गेले. पोलीस लोक हेच सांगतात की अशा प्रकारे मिस कॉल येऊन खात्यातनं पैसे गेले असं होत नाही. ज्यावेळी तो तुम्हाला मिस कॉल येतो त्याच्या आधी 5 वेळा तुम्हाला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या माणसाकडनं फोन आलेले असतात, वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात, त्याची उत्तरं तुम्ही दिलेली असतात आणि 6वा जो असतो तो मिस कॉल असतो. आपल्याला कळतही नाहीये, त्यामुळे एवढी मोगलाई नाही झालेली. पण असा मेसेज आला की लोक तो आणखी 25 लोकांना फॉरवर्ड करतात, मग घबराट निर्माण होते, मिस कॉल आला, पैसे गेले म्हणून. असं काय होत नाही. आपण त्याच्या आधी अनेक लोक काही ना काही प्रश्न विचारतात, त्याला उत्तर देत असतात. खरं सर, आजकाल हा प्रश्न म्हणजे खूप मोठा झालेला आहे, की माहितीची खातरजमा न करता सरळ ती माहिती फॉरवर्ड केली जाते. हे फार चुकीचं आहे. आपल्याला जेव्हा खात्री असते, की अशी माहिती आपण पाठवल्यानंतर खरोखरच पुढच्या व्यक्तीचा फायदा होणार आहे, तरच ती पुढे शेअर करावी. कारण आता सगळं सोपं झालं आणि भरपूर आहे लोकांकडे. व्हॉट्सअपवर मेसेज आला होता की रोटरी क्लब बोरडी, ते यांच्याकडेची स्कीम आहे की हृदयाला भोक असेल तर ते 13.5 लाख रुपयाचं ऑपरेशन आहे, तर ते त्यांच्यातर्फे मोफत करून देतात म्हणून. नंबर होता खाली दिलेला. त्या नंबरवरती मला जो मेसेज आला, मला माहिती होतं की एवढं असणार नाही म्हणून, तरी सुद्धा मी त्या नंबरवरती फोन केला. म्हटलं असेल तर फॉरवर्ड करायला हरकत नाही. मी फोन केला आणि मिनिस्टर विचारलं, डॉक्टर अग्रवाल, मिस्टर ठाकूर, इफ यू आर स्पीकिंग अबाउट दॅट व्हॉट्सअप मेसेज ना, दॅट मेसेज इज फेक. आम्ही असं काही स्कीम नाही आहे. आता मला सांगा, मी हे केलं, फोन करून बघितलं, पण अनेक लोक त्या भानगडीत पडतच नाही. आला मेसेज कर फॉरवर्ड, आला मेसेज कर फॉरवर्ड. एक मेसेज एका ग्रुपवरती 10 लोक फॉरवर्ड करतात, त्यामुळे इतका तो मोठ्या प्रमाणात पसरतो ना, कोणी दखल गरज नाही वाटत त्यांना की खातरजमा करून घ्या ना आणि मगच फॉरवर्ड करा. अनेक लोकांना ते आवश्यक वाटत नाही. खरंच सर, या बाबतीत जे कोणी कार्यक्रम बघतायत त्यांनी अवेअर व्हायला हरकत नाही. सर, इतकी छान तुम्ही आतापर्यंतची तुम्ही ज्या विषयावर व्याख्यान घेता त्याबद्दलची माहिती तुम्ही सांगितलीत आणि खूप साधी, सोपी आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. या छोट्या छोट्या गोष्टी जरी लक्षात प्रत्येक व्यक्तीने घेतल्या तरी सुद्धा जे ऑनलाईन फसवणूक होती ती टाळता येऊ शकते. हे व्याख्यान देणं हा तर तुमचा एक तुम्ही विडा उचललेला आहे किंवा समाज प्रबोधन करण्यासाठी तुम्ही सगळीकडे, महाराष्ट्रात सगळीकडे फिरत असता. तर याबरोबरच तुम्ही तुमचे अनेक छंद आहेत की जे तुम्ही जोपासलेले आहेत आणि त्याचे कार्यक्रम सुद्धा तुम्ही करता. याचं मला अगदी आश्चर्य वाटतं. तर ते तुमचे छंद काय आहेत?
कसं आहे, साहित्य, संस्कृती, कला वगैरे हा माझी आवड होती. पण मी 52 वर्ष मुंबई शेअर बाजारात काम करत असल्यामुळे आणि तिथे कामाचं स्वरूप असं होतं ना, हे करायला काही कधी वेळच नाही मिळाला. ते आता लॉकडाऊन झाल्यानंतर अनायासेच एक इष्टापत्ती होती, म्हणून मग मी ज्या माझ्या आवडी होत्या, साहित्य, संस्कृती वगैरे त्यावर आधारित मी माझे कार्यक्रम सुरू केले. मराठी नाटकातील सौंदर्य स्थळे, चंद्र आहे साक्षीला, भूत, भुताटकी आणि मी. आता जसं कोकण म्हटलं की भूतांचं आगर असतं तिथे. या भुताटकीमध्ये वगैरे काही तथ्य असत नाही. मग त्याच्यावर आधारितचा कार्यक्रम मी करतो. भूत, भुताटकी आणि मी. माझं कोकण, रम्य कोकण असे अनेक कार्यक्रम आहेत. त्यामध्ये मला आवडतं, त्याच्यामध्ये मी रमतो आणि ती माझी खरी आवड होती. आणि आता त्याला रिस्पॉन्स पण चांगला असतो. फक्त काय झालं, मला सुरुवातीला त्रास झाला असा हे कार्यक्रम करायला. कारण 52 वर्ष मी आर्थिक क्षेत्रामध्ये भाषणं देत असल्यामुळे लोकांमध्ये अशी प्रतिमा तयार झाली होती की चंद्रशेखर ठाकूर म्हणजे शेअर बाजाराचा माणूस. तो असं साहित्य संस्कृतीचा कार्यक्रम करेल असं कोणाला वाटतही नव्हतं. त्यामुळे ज्यावेळी ज्येष्ठ नागरिक संघ, एखादी संस्था, त्यांना मी ज्यावेळी अप्रोच होत असे त्यावेळी ते माहितीच आहे सगळं, कारण पेपरामध्ये वगैरे येत असे. ते नाही म्हणत नसत कार्यक्रम करायला, पण ते काय म्हणत, आमचा वर्धापन दिन आहे ना, त्यावेळी तुमच्या कार्यक्रमाचा आम्ही नक्की विचार करू, किंवा आमचे व्याख्यान मला असते पुढच्या वर्षी, त्यावेळी तुम्हाला बोलू. त्यावेळी मला कळायचं की हे कारण असतं की त्यांना असं वाटत नव्हतं. पण आता नाही, आता लोकांना कळलं की चांगला कार्यक्रम असतो आणि होत असतात. सर, मराठी नाटकातील सौंदर्य स्थळे या कार्यक्रमामध्ये नक्की तुम्ही काय सादर करता? कसं आहे की तो कार्यक्रम मी जास्त करून महिला मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक संघ याच्यात करतो. कारण 50-55च्या वर ज्यांचं वय आहे ना, ज्यांनी जुनी नाटकं बघितलेली आहेत, अश्रूंची झाली फुले, तो मी नव्हेच, रायगडाला जेव्हा जाग येते, गरम बापू, इतर अनेक आहेत. ही नाटकं ज्यांनी बघितलीत ना, त्यांना त्या सगळ्या स्मृती जागृत होतात आणि त्यांना त्यामध्ये खूप आवडतं रमायला, की अरे हो, आपण बघितलं होतं. पुढच्या पिढीला कसं माहिती का, कोण डॉक्टर काशीनाथ घाणेकर, कोण पणशीकर, त्यांना नावच ऐकलेच नाही ते. त्यामुळे हे कार्यक्रम मी त्यांच्यासाठी करतो. आणि त्या नाटकामधल्या अनेक गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला लक्षातही येत नाही. मी 1970 साली चित्तरंजन कोल्हटकर, मोठे अभिनेते होते पुण्यातला, त्यांना मी भेटलो होतो. तर त्यांनी मला सांगितलं की नाटक बघायचं म्हणजे काय बघायचं त्याच्यामध्ये. इतकं त्यांनी 70 सालाची गोष्ट आहे, पण तिथं एक दृष्टी मिळाली की नाटक बघताना आपण काय त्याच्यामध्ये बघायचं. तर ते मी सांगत असतो. मग लोक म्हणतात, अरे हो, आम्ही नाटक बघितलं पण आमच्या कधी लक्षातच चालू नव्हतं असं. तसं रायगडाला जेव्हा जाग येते मध्ये मास्टर दत्ताराम शिवाजी महाराजांची भूमिका करतात, त्यावेळी एका प्रसंगामध्ये त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. पण तो राजा आहे हो. आता आपण सामान्य मनुष्य अश्रू कसे पुसू आणि राजा कसा पुसेल, तर ते इतके छान अश्रू पुसतात मास्टर दत्ताराम, असं डोळ्यावर आठवून झटकन बाजूला करतात. ती जी नजाकत आहे ना त्याच्यामध्ये, आपल्यासारख्या डोळ्यांनी पुसले तर फालतू वाटेल ना ते. त्यामुळे ते एक महत्वाचं असतं की ते असतात त्या प्रकारे अश्रू पुसतात डोळ्यामधले ना, विषय संपला तिथे. अनेक लोक म्हणतात आमच्या लक्षातच कधी आलं नाही. म्हटलं कारण असं, तो लांबलचक संवाद असतो, तो झाल्यावरती ते डोळे पुसतात, पण तो संवाद एवढा प्रभावी असतो, तो झाल्यावरती लोक टाळ्या वाजवतात आणि लोकांना वाटतं आता 5-7 सेकंद पुढे काय नसेल, पण त्या टाळ्या वाजवल्यानंतर मग आपण काहीतरी बाजूला पेपरची पुडी असते ती खात असतो, तेवढ्यात त्यांनी ते डोळे पुसलेले असतात, पण ती जी नजाकत आहे ना ती बघण्यासारखी असते. अशा अनेक गोष्टी असतात. तर ते मी त्या कार्यक्रमात सांगतो, लोकांना आवडतं ते. म्हणजे नाटक पाहताना सुद्धा तुम्ही इतक्या बारकाईने त्याचं अवलोकन केलेलं आहे. याच्यामध्ये तुमची संवेदनशीलता सर दिसून येते. आणि कसे छोट्या गोष्टी असतात बघा. कार्टी काळजात दुसरी नाटक होतं ना, त्यामध्ये ते जे वडील असते, मुलगी 21 वर्षाची असते, तर ती 3 वर्षाची असताना वडील घर सोडून गेलेले असतात. नाही पत्नीशी पटत नाही. पण ती मुलगी 21 वर्षाची झाल्यावरती ती भेटायला येते वडिलांना. मधल्या काळात इतकी गॅप पडली 17 वर्षाची. आणि मग ती आल्यावरती मग वडिलांना विचारते, डॅडी तुम्ही आम्हाला का सोडून आलात. त्यावेळी तो वडील सांगतात त्या मुलीला, मुलगी मोठी झालेली असते, मला संगीताची आवड, मला संगीतामध्ये करिअर करायचं, तुझ्या आईला, यांच्या बायकोला संगीताची आवड नाही म्हणून मी घर सोडून आलो. म्हणजे एक प्रकारे ते समर्थन करतात. आता मला सांगा, तुझी आवड संगीताची, बायकोला संगीताची आवड नाही, ही गोष्ट काय घर सोडून जायला समर्थन आहे का? पण तो समर्थन करतो. ते चुकीचं आहे. ही मुलगी कशी सांगणार वडिलांना? ती वेगळ्या प्रकारे सांगते. वडील सांगतात की देअर वॉज नो फन इन लाईफ, मी सोडून आलो. तर त्यानंतर मग ती मुलगी सांगते त्याला, म्हणजे वडिलांना सांगते, ती मुलगी सांगते वडिलांना, पण डॅडी, नवरा मनासारखा मिळाला नाही म्हणून आमची आई नाही आम्हाला सोडून गेली. केवढा या वाक्यामध्ये अर्थ आहे. तुम्ही सोडून आलात, आई सोडून गेली असतं तर आमचं काय झालं असतं. ह्या वाक्याला खूप मोठा अर्थ आहे. ते लोक म्हणतात हो खरं आहे, आमच्या लक्षात नव्हतं आलं. हो ना सर, इतकं म्हणजे इतकं असं महत्वाची गोष्ट तुम्ही ती लक्षात ठेवून त्या नाटकाच्या द्वारे तुमच्या नाटकामधील सौंदर्य स्थळे म्हणून या कार्यक्रमातून लोकांसमोर तुम्ही आणताय. आणि खूप कसं होतं, अनेक ठिकाणी सौंदर्य स्थळ असतात ना. आता मग आपल्यापैकी तुमच्या ग्रुपमध्ये अनेक मंडळी कविता करत असते. कविता करताना ना अशी काळजी घेतो शक्यतो कवी किंवा कवयित्री, की एक शब्द पुन्हा येऊ नये, किंवा मग ते काय करतात, एक शब्द दोनदा वापरण्याच्या ऐवजी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरतात.
चमत्कारिक वाटतं ईशा पुन्हाला. पण त्याला अपवादही असतात. तो अपवाद म्हणजे सूर्य राहू दे म्हणून नाटक होते. त्यामध्ये एक शब्द एकाच पात्राच्या एकाच वेळी संवाद जो आहे त्यामध्ये चक्क 8 वेळा तोच शब्द आलाय. पण आपल्याला तो खटकत नाही. याचं कारण लिहिणारे शंना नवरे असतात. तो असा एक संवाद त्याच्यामध्ये अरुंधती अरुंधती कदाचित हा सूड असेल, ही शिक्षा असेल. शिक्षा हा शब्द 8 वेळा आलाय, पण आपल्याला खटकत नाही, उलट त्याचं सौंदर्य वाटतं. अरुंधती कदाचित हा सूड असेल, कदाचित शिक्षाही असेल. पण अरुंधती माणसाने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा द्यायचा अधिकार फक्त त्याचा आहे. पण आजकाल गुन्हेच एवढे वाढले आहेत की सगळीकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नाही आणि म्हणून माणसाने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा माणूसच माणसाला देत असतो. पण अधिकार नसताना दिलेल्या अशा शिक्षेबद्दल ती शिक्षा देणाऱ्याला देखील एक शिक्षा भोगायला लागते, देहांत मनस्तापाची शिक्षा. अरुंधती ती शिक्षा मी आनंदानं भोगणार आहे. 8 वेळा शब्द आलाय, तो कुठेही खटकत नाही. लोक तेच म्हणतात, खरंच आम्ही ते नाटकडे लक्षातही कधी आलं नव्हतं. तुमचे म्हणजे संवाद सुद्धा अगदी छानपैकी तोंडपाठ आहेत. लोक तसे काय पाठ होतात, परमेश्वरी कृपा त्याला काय. आणि त्याला आवड लागते सर, मुळात मनापासून आवड असली की माणसाला या गोष्टी नक्कीच. आणि कसं आहे की बरीच नाटकं मी पुन्हा पुन्हा बेतले, त्यामुळे असेल कदाचित. या संदर्भात मला सर तुम्हाला प्रश्न विचारायचे की इतक्या वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळेस तुम्ही करत आहात, या विषयावर व्याख्यान सुद्धा देत आहे आणि तुमची आवड आणि छंद सुद्धा तुम्ही जपलेला आहे. तर ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते आणि इतकं सगळीकडे महाराष्ट्रभर दौरा करताना तुम्ही तुमच्या आरोग्याची कशी काळजी घेताय? कसं आहे, विलासी जीवन माझ्या कधी वाट्याला म्हणजे आजचं तरी मी घेतलं नसतं. आम्ही कोकणात होतो ना, लहानपणापासून आम्हाला एक हार्डशिप म्हणतात ना, त्याची सवय होती. आमची शाळा 4.5 किलोमीटरवरती होती. जाऊन 4.5 येऊन 4.5, रोज 9 किलोमीटर चालणं व्हायचं. बस बीस हा प्रकारच असत नव्हता. घरी येईपर्यंत काळोख व्हायचं आणि त्यावेळी वीज वगैरे नव्हती, त्यावेळेस प्रकाश सदारते सगळी खूप हार्डशिप खूप होती. त्यामुळे काय झालं की विलासी जीवनाची कधी सवय चटक लागली नाही. जे येईल ते स्वीकारायचं. त्यामुळे आजही मी ह्या वयामध्ये बाहेर कुठे दौऱ्यावर गेलो, गरम पाणी नाही मिळालं, गार पाण्याने अंगावर पडतो. जे काय मिळेल जेवण, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मला आमटी भातच चालतो. काही गरजा ना, मला हेच पाहिजे तेच पाहिजे असं केलं की त्रास होतो. साधेपणा ठेवला ना. आणि दुसरं म्हणजे हेवे दावे करणं मला अजिबात आवडत नाही. अनेक लोक म्हणतात, तू फोन नाही कधी करत. मी म्हणतो, तू करतोस का? तो फोन करत नाही, तू करतोस का? की समजा मी 4 वेळा फोन केला, ठीक आहे, ते तू 4 वेळा केला, त्यांनी 4 वेळा केलं पाहिजे असं आहे का? तो 1 वेळा करेल का? करणार नाही ना, तू कर ना. म्हणून अनेक वेळा मी फोन करतो कोणाला, कसं काय चाललंय, आणि छान चालेल, बरं काय काय म्हणतो, कशाला फोन केला होता? म्हटलं काय नाही, असंच केलं, आठवण झाली. माणसाला एवढा आनंद होतो की कामासाठी सगळेच करतात, असंच फोन केला म्हटल्यावरती होता आनंद. पण हे मोजत राहतात ना की मी 4 वेळा केला, असल्या नको असलेल्या गोष्टी डोकं दुःख मागे लावून घेतात. शांत राहा. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ईश्वर इच्छेने म्हणतं. कोणी मला शिव्या दिल्या, त्याला देवानी बुद्धी दिली ना मला शिव्या द्यायची. साधी गोष्ट आहे. कुठे ते आपण हे करत राहू. बरं, एक मनुष्य मी रस्त्याने जाताना अशा प्रकारे थुंकला की मी जर 1 सेकंद पुढे गेलो असतो म्हणजे अंगावरच पडलं असतं. आता काय तिथे भांडून उपयोग आहे? मी त्याला सांगितलं, म्हटलं बाबा रे, म्हटलं बरं नाही असं दिसत, मी आता कार्यक्रमाला चाललोय, असं झालं काय, मग हात जोडून माफी माहिती. आपला आवरा खराब होतो. ठीक आहे. त्याच्यावर न ओरडता आपल्याला शांतपणे त्या व्यक्तीशी बोलता सुद्धा येतं आणि जीवनामध्ये आहे ती गोष्ट स्वीकारून जर पुढे गेलं तर कोणत्या गोष्टीचा त्रास होत नाही सर आपल्याला. मी योगाच पण शिकवतात, त्यामध्ये हेच सांगतं ना की डोकं शांत ठेवा, मन शांत ठेवा. अरे ते आपल्याला त्रास होतो तर आपला आवरा कशाला खराब करायचं? ते होतं ते ईश्वरीचे होतं म्हणायचं. आणि मुख्य म्हणजे कसं असतं की हे मी आता करतो ना, काय उदात्त हेतू वगैरे असं काही नाही. जे मला माहिती आहे ना ते मी त्याला देऊ शकतो. मी ते सहज करू शकतो. दुसरा एखादा कपड्याची शिलाई कशी करायची हे मला नाही सांगता येणार. जो माझा विषय आहे ना तो मी सांगू शकतो, सोप्या शब्दामध्ये सांगू शकतो. कारण आचार्य यात्रेंचं मी एक पुस्तक वाचलं होतं, मी कसा झालो. त्यामध्ये आचार्य यात्रे म्हणाले की सोपं बोलणंही खूप कठीण असतं आणि कठीण बोलणंही खूप सोपं असतं. तसं सोपं लिहिणंही खूप कठीण असतं आणि कठीण लिहिणं सोपं असतं. त्यामुळे आपण जर माहिती आहे ना ते लोकांना सोप्या शब्दात सांगितलं, त्यांनाही आवडतं, त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. त्यामुळे दुसरा काही हेतू असत नाही, पण आनंद मिळतो. लोकांच्या चेहऱ्यावर जे असतं ना, लोक अजूनही फोन करतात. गेल्या 25 वर्षात मी माझा मोबाईल नंबर बदलला नाही, कारण आजही आता तुम्ही एक तर 4 फोन आले, सतत लोकांचे फोन येत असतात. मजा वाटते त्याच्याकडे. खरंय सर, खूप म्हणजे तुमचं व्यक्तिमत्वच खूप चांगलं आहे की या वयात सुद्धा म्हणजे तुम्ही असा विचार नाही करत आहे की मी कशाला करायचं, किंवा तुमचा हेतू सुद्धा काही नाहीये की ह्याच्यातून मला काहीतरी मिळालं पाहिजे. आपल्याला जे 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 आपणासी ठावे ते ते इतरांना द्यावे, असं रामदास स्वामींनी म्हटलेलंच आहे. आणि ही गोष्ट सुद्धा प्रत्येकाला काही सुचत नाही, तर ती सुचली पाहिजे असं मला आज वाटतं.
तर तुम्ही तुमचा आनंद शोधलाय, की तुमचा आनंद कशात आहे तो? मग तो तुम्ही नाटकांमधील सौंदर्य स्थळे हा कार्यक्रम करत असा किंवा ही व्याख्यानं देत असा. या सगळ्यातून तुम्हाला आनंद मिळतोय. तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, की हा प्लॅटफॉर्म मी महिलांसाठी सुरू केला होता. तर या महिलांना तुम्ही याबद्दल काय सांगाल, की तुम्ही तुमचा आनंद कसा शोधला आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये तो आनंद कसा शोधला पाहिजे? तसे ह्या बाबतीत ना ठाम ठोकरा असं काही ठाम सांगणं कठीण असतं. कसं असतं, सुदैवी मी स्वतःला म्हणतो की मला फार तसा काही संघर्ष करावा लागला नाही. कारण मुंबईत आलो मी, घरची गरिबी होती. कॉलेज शिक्षण करणं शक्य नव्हतं. पण मग मी काय केलं, मुंबईत आलो, सुदैवाने मार्क चांगले होते, चटकन नोकरी मिळाली. नोकरी करता करता बहिस्थ विद्यार्थी म्हणून कोल्हापूर विद्यापीठातून माझं पदवी मिळाली. नंतर माणसं चांगली भेटत गेली, त्यांच्याकडनं शिकत गेलो. त्यामुळे मला मी सुदैवी असं की 1986 साली संगणक आपल्या मुंबई महाराष्ट्रात आले. मग त्यावेळी मला तिथे काम करायची संधी मिळाली. मग संगणक जे सांभाळतात, CNC, TCS वगैरे, त्या लोकांबरोबर इंटरॅक्शन करता आलं. त्यामुळे त्या क्षेत्रात तर कळलं. मला कॉम्प्युटरमधला 1 दिवसाचा कोर्स झाला नाही, पण त्यांच्यावर काम करून करून जे ज्ञान मिळालं ना, ते मला मी जाऊन सुद्धा मिळालं नसतं. अशा अनेक लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली. फक्त आपण ना ओपन असलं पाहिजे, शिकून घ्यायची इच्छा असली पाहिजे. त्यामुळे अशी विविध क्षेत्रातली माणसं भेटली. त्यामुळे आपोआप त्याच्यात मी आनंद शोधला. फक्त काय आहे की ते हल्ली व्हॉट्सअपवर सुविचार लोक पाठवतात ना, बी पॉझिटिव्ह, हे ते सगळं, त्या सुविचारामध्ये काही तथ्य असत नाही. मी नेहमी म्हणतो, आपले जे प्राक्तन असतं ना भोग, ते भोगल्याशिवाय सुटका असत नाही. तिथे तुमचे सुविचार काहीही उपयोग पडत नाहीत. पण ते हजारोनी सुविचार लोक सकाळी पाठवत असतात, ते डिलीट करायचे काम होऊन बसत असतं. बरोबर, एखाद्या माणसाला म्हटलं, एक 78 वर्षाची स्त्री, तिचा 1.5 वर्षाच्या काळामध्ये तिचा नवरा वारला, तिचा 55 वर्षाचा मुलगा वारला, तिचा 21 वर्षाचा नातू वारला. कुठे तुझे सुविचार तिला शांत करणार आहेत का? ते वेगळाच विषय असतो. त्यामुळे मी मार्ग शोधणं आनंदाचं काही सांगत नाही. शक्यतो आपण कोणाचं वाईट करू नये, वाईट चिंतू नये. कबीर म्हणाले, कर भला हो भला. तसं शक्यतो आपल्यातून नकळत झालं तर इलाज नाही, पण कळत असताना कोणाचं वाईट करणं, वाईट चिंतन शक्यतो आपल्या हातून होऊ नये. एवढं केलं ना, म्हणजे रात्री सुखाने झोप येते. आणि मग सुखाने झोप आली की काही अडचण असत नाही. मी रात्री 8 वाजता गेलो झोपायला तरी मला झोप लागते, 9 वाजता गेलो तरी झोप लागते. काम असेल तर 1.5 वाजता पण जागत असतो. हे जे आहे ना, ते परमेश्वरी उपकार म्हणायचे. पण हेवे दावे असं नाही केलं ना, की आपोआपच तो आनंद मिळत असतो. मनामध्ये कुणाचाही द्वेष, मत्सर नाही. किंवा हा भाव मनामध्ये ठेवायचा नाही आणि सगळ्यांचं चांगलंच चिंतायचं. हा एक तुमच्या बोलण्यातून मला आज लक्षात आलं. आणि ही साधी गोष्टी असतात, त्या जरी केल्या तरी रात्रीची शांत झोप लागायला मदत होते. हे मात्र नक्की. आणि सर, नाही, नकळतपणे तुम्ही हा संदेश दिलेलाच आहे सगळ्यांना. मला तुम्हाला शेवटचा प्रश्न हा विचारायचा, की सगळ्यात शेवटी तुम्ही सगळ्यांना काय संदेश द्याल? संदेश देणारा मी मोठा नाही हो. सर आहात. तुमची महात्मा किती गांधी ना, व्याख्यान तुम्ही सांगितलेली नाहीये ओळख करून देताना, ते राहून महात्मा केलेलं ते सुद्धा सर मला सांगा. महात्मा गांधींना एक शाळकरी मुलगा गेला आणि मला, बापूजी मला संदेश द्या म्हणून. महात्मा गांधींनी त्या मुलाला सांगितलं, बाळा माझं जीवन हाच माझा संदेश म्हणून. माझं जीवन बघ, संदेश वगैरे काय देणं, हे काम करत राहा. ते गीतेत सांगितले, फळाची अपेक्षा करू नका. ते मिळेलही न मिळेलही, पण चांगलं शक्यतो काम करत राहा. So, ते आपल्या मनात आपोआपच मनाला शांती मिळते, की माझ्या हातनं, मी ज्यावेळी झोपायला जातो तरी बघतो, आज माझ्या हातून कोणाचं काही वाईट घडलं का, नाही घडलं. तसं तोच एक संदेश आहे. त्यामुळे संदेश वगैरे देणारा कमी मोठा नाही. चांगलं करत राहा, कर भला हो भला. इतकी सगळी व्याख्यानं तुम्ही घेतलात, इतके कार्यक्रम केलात, त्यातला एखादा अनुभव सांगू शकाल? व्याख्यानामधले अनुभव इतके चांगले असतात ना, जसं कॅशलेसचं व्याख्यान दिलं की लोक सांगतात की आता मी करायला सुरुवात केली, किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये ते लोक कळवत असतात. त्यामुळे एक आनंद होतो. जसं कसं असतं, माझ्या भाषणाच्या वेळी मी माझ्या झालेल्या कार्यक्रमांचे व्हिडिओ लावून ठेवतो. कारण माझी भाषणं आर्थिक विषयाची असतात ना, लोक अर्धा तास आधी येऊन बसत असतात तिथे. मग अर्धा तास आधी काय करणार, ते वेळ जात नाही त्यांचा. म्हणून मग मी सह्याद्री दूरदर्शनचा झालेला कार्यक्रम, त्याचा व्हिडिओ ते लोक 1400 रुपये दिले की व्हिडिओ देतात आपल्याला पाहिजे. आता तर सध्या तेही द्यायला लागत नाही, आपल्या पण ॲप आहेत, करून देऊ शकतो. तर तो मी व्हिडिओ लावून ठेवतो. मी पुण्याला गेलो होतो एका कार्यक्रमामध्ये, तो व्हिडिओ लावून ठेवला होता आणि 10चा कार्यक्रम होता. 10 वाजल्यावरती तो व्हिडिओ आहे तिथे बंद केला आणि मी व्याख्यानाला पोडियमवरती गेलो. ते समोर 2 जण बसले होते, वयस्कग्रस्त. ते म्हणाले, जरा थांबा ना, चालू राहू दे ना तो व्हिडिओ, छान माहिती आहे त्याच्यामध्ये. माझाच तो व्हिडिओ होतो.
पण म्हणतो नाही साहेब 10च्या वेळेच्या कार्यक्रमाचे मी कार्यक्रम वेळेत सुरू करतो. तर तुम्हाला एवढा आवडला व्हिडिओ मला थँक यू म्हटलं त्यांना. म्हटलं तुम्ही जाताना मला तुमचा पत्ता द्या. मी मुंबईत गेलो ना, की हा कार्यक्रम सीडीवरती कॉपी करून तुम्हाला कुरिअरने सीडी पाठवून देईन. म्हणजे किती खर्च येईल? म्हटलं काही देऊ नका ऑफिसच्या खर्चाने पाठवेल. लागत काय नाही हो ₹15 सीडी, ₹20 कुरिअर चार्जेस लागतं काय? मोठी संस्था. त्याप्रमाणे त्यांना मी पाठवलं आणि त्यांचा फोन आला. म्हणाले, "तुम्ही मला सांगितलं होतं सीडी पाठवेन, पण मला 1% सुद्धा शक्यता वाटली नव्हती." कारण माणसं सांगतात, नंतर विसरून जातात. तुम्ही म्हणे आठवणीने पाठवलीच म्हणून त्यांनी पुढच्या वेळी ज्यावेळी पुण्यात कार्यक्रम केला त्यावेळी मुद्दाम ते भेटायला आले आणि कार्यक्रम संपल्यावर ते जाहीरपणे त्यांनी स्टेजवर येऊन सांगितलं, की असं-असं त्यांनी मला सीडी पाठवली होती म्हणून पाठवेन म्हणून सांगितलं आणि खरोखर पाठवली. ते एवढं मनुष्य मुद्दाम वयस्करग्रस्त येऊन सांगतात. असे खूप चांगले चांगले अनुभव माझ्याकडून येतात. खूप छान सर. तुम्ही खूप चांगलं काम करत आहात आणि म्हणजे तुम्ही डाऊन टू अर्थ आहात. म्हणजे कित्येक व्याख्यानं घेतली तरी सुद्धा तुम्ही संदेश देण्या एवढा मी मोठा नाहीये असं म्हणता. कसं आहे तुम्ही स्वतः होऊन तुम्ही कुठेतरी कार्यक्रम बघितले, तुम्ही विचारलं, हे सगळं भाग्यच असतं ना, ज्यावेळी समोरून माणूस येऊन सांगतो की माझ्या व्यासपीठावरून तुम्ही व्याख्यान द्या. मलाही आनंद असतो तो. समोरून ज्यावेळी कोणी बोलवतो म्हणजे कोणीतरी दखल घेतली कामाची एवढं तर आपल्याला कळत असतं. आणि आज तुम्ही आज दुसऱ्यांदा माझी मुलाखत घेताय, पुन्हा करणार हे म्हणताय तुम्ही, करूया. चांगल्या कामाची सर कुठे ना कुठे नेहमी दखल घेतली जाते आणि ते खरं तर आपल्यासाठी प्रोत्साहनपर असतं आणि खूप चांगलं काम तुम्ही करत आहात. तुमचे असेच आणखी जास्तीत जास्त कार्यक्रम होतील. माझ्याकडून तुम्हाला सदिच्छा. आणि आज इथे येऊन तुम्ही ऑनलाईन व्यवहार करताना फसवणूक होऊ नये म्हणून काय काय काळजी घेतली पाहिजे. ATM मधून पैसे काढताना किंवा कुणाला OTP देताना, कुणाचा मेसेज आला तर कुणाचा मिस कॉल आला तर त्याला कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे हे तुम्ही खूप छान आणि सोप्या पद्धतीने आज सांगितलं. आणि तुमचा 1 तास जो उपयुक्त वेळ जो आहे तो इथे तुम्ही या प्लॅटफॉर्मसाठी दिलात त्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते. आणि शक्य झालं तर पुन्हा आपण तुमचा जो नाटकातील सौंदर्यस्थळे किंवा आणखी तुम्ही जे काही कार्यक्रम करत आहात तो ऑनलाईन पण होऊ शकतो, तो ऑनलाईन पण होऊ शकतो, हॉलमध्ये पण होऊ शकतो, कसंही. हो सर, तो सुद्धा आपण या प्लॅटफॉर्मवरून करूयात नक्की. जरूर जरूर. आणि पुन्हा तुम्हाला घेऊन असाच एखादा कार्यक्रम करूयात ही आशा करते आणि हा कार्यक्रम संपला असा जाहीर करते. धन्यवाद सर.